लालबागच्या राजाला कायदा लागू होत नाही का? तब्बल 33 तासानंतर बाप्पाचं विसर्जन. मंडळाच्या ढिसाळ नियोजनावरून संताप. ही दृश्य पहा. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना कशी वागणूक मिळते. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण राजाच्या चरणी नतमस्तक होत असतात. मात्र राजाच्या दर्शनात सामान्यांचे हाल होतात, तर श्रीमंतांसाठी पायघड्या घातल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जातो. कधी कार्यकर्त्यांची तर कधी सुरक्षा रक्षकांची मुजोरी. सामान्यांना धक्काबुक्की आणि सेलिब्रिटींना विशेष वागणूक. सारं काही चीड आणणार आहे. यावर्षी यात काही फरक पडलेला नाही. यावेळी आणखी भर पडली विसर्जनाला झालेल्या अभूतपूर्व विलंबाची. गेल्या 9 दशकात प्रथमच लालबागच्या राजाला विसर्जनासाठी 33 तास लागले. याला सर्वस्वी मंडळाचा ढिसाळ कारभार कारणीभूत ठरलाय. राजाची मूर्ती रविवारी सकाळी 7:45च्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. मात्र भरतीमुळे विसर्जनात विघ्न निर्माण झालं. त्यातच लालबागच्या राजाचा पाट जड झाला. हा पाट अत्याधुनिक तराफ्यावर चढत नसल्यामुळे विसर्जन लांबणीवर पडलं. दरवर्षी कोळी बांधवांकडून तराफ्यामार्फत राजाचं विसर्जन केलं जातं. मात्र यावर्षी नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अखेर रविवारी रात्री 10च्या सुमारास विसर्जन झालं. वेळेचं नियोजन चुकल्यानं विसर्जनाचा फज्जा उडाला. ओटीच्या वेळेला संपूर्णपणे लालबागचा राजा आमच्या रथावरून तो संपूर्णपणे तलाव्यावरती घेतो आणि हा तलावा मग या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला जातो आणि त्यावेळेला लालबागचा राजाचं विसर्जन होतं. कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. विसर्जनाला विलंब झाल्यानं सोशल मीडियावरूनही मंडळाच्या कारभारावर अनेकांनी ताशेरे ओढले. मीही बदलापूरवरून ॲक्च्युली गेले होते दर्शनासाठी लालबागच्या, पण तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची सोय नव्हती, कुठल्याही प्रकारचं नियोजन तिथे नव्हतं. फार गर्दी होती आणि तासनतास लोक तिथे थांबत होती. आता तुम्ही बघू शकता का विसर्जनाला 2-2 दिवस लागले. म्हणजे ह्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतंच, कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंगच नव्हतं. मग का असं झालं? लांबलेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे सर्वच यंत्रणा वेठीला धरल्या गेल्या. त्यामुळे लालबागच्या राजाला कायदा लागू होत नाही का? महापालिका आणि पोलीस प्रशासन या दिरंगाईबाबत कारवाई का करत नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. हा सगळा मंडळाचा आर्थिक प्रभाव म्हणायचा का? माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी यापूर्वी मंडळाच्या गैरकारभाराबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही केली होती. एकेकाळचा मुंबईतल्या कोळ्यांचा हा राजा हळूहळू मंडळाच्या ताब्यात गेला. आता तर उद्योगपती अंबानीही राजाच्या आश्रयाला आलेत. भक्तांनी श्रद्धेपोटी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान दिल्यानं गब्बर झालेले कार्यकर्ते आता कुणालाच जुमानत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता तासनतास रांगेत उभं राहण्याआधी भक्तांनीही एकदा विचार करायची गरज आहे. कारण शेवटी श्रद्धा महत्वाची. त्यामुळे आता लालबागच्या राजाला नमस्कार करून सांगावंच वाटतं, माणसांना तुझी आता राहिली नाही नड, अरे देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड. व्हिडिओ रिपोर्ट साम टीव्ही, मुंबई.